माजी नगरसेवक दिवेंकडून उपायुक्तांना शाई बाटली भेट। दलित वस्ती योजनेतील कामांमध्ये हलगर्जीपणा। शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील दलित वस्ती सुधारणा योजना समाज कल्याण मनपा अंतर्गत प्रस्तावित कामांमध्ये प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर यांना शाईची बाटली भेट देऊन अनोखे आंदोलन केले। बांधकाम व मलनिस्सारण विभागातील 2 महत्त्वाच्या कामांचे प्रस्ताव समाज कल्याण विभागामार्फत मागील वर्षी पाठवण्यात आले, मात्र समाज कल्याण विभाग उपायुक्त नितीन नेर यांनी तो प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून थांबवून ठेवले आहेत। अनेक वेळा विनंती करूनही प्रस्ताव पुढे पाठवले गेले नसल्याने मागासवर्गीय वसाहतीतील कामे जाणीवपूर्वक अडवली जात असल्याचा आरोप दिवे यांनी केला। या प्रस्तावांमध्ये समतानगर येथील मलवाहिनी टाकणे व मोठा राजवाडा, पंचशील नगर, संविधान स्तंभ भागातील डांबरीकरण व काँक्रिटीकरण यांचा समावेश आहे। आयुक्तांनी याची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शाई बाटली देण्याचा प्रकार अतिरिक्त आयुक्त अदीप चौधरी यांच्या दालनात व त्यांच्या समोर झाला। आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी साहेबांना आम्ही निवेदन दिलं। विषय समाज कल्याण विभागाचा आहे। दलित वस्ती मधल्या बांधकाम विभागाच्या व मलनिस्सारण विभागाच्या जे काही नवीन प्रस्ताव असतात ते प्रस्ताव समाज कल्याण विभागामध्ये मागासवर्गीय योजनेअंतर्गत होण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरीला जातात आणि 1 नाही 2 नाही 4 नाही 8 8 9 9 10 10 महिने ते प्रस्ताव त्या ठिकाणी पडून जातात आणि पडून झाल्यानंतर त्यांचं वारंवार जे काही नितीन नेर साहेब आहे त्यांच्याकडे वारंवार चौकशी करून देखील सुद्धा ते प्रस्ताव पुढे पाठवत नाही आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही नितीन नेर साहेबांना शाई भेट दिलेली आहे आणि त्याचा विरोध केलेला आहे की मागासवर्गीय लोकांच्या कामामध्ये तुम्ही जे काही दिरंगाई आणतात, जे काही कामं उशिरा कसे होतील त्याच्याकडे तुम्ही भर घालतात आणि जाणीवपूर्वक जातीवाद करता का काय हा सुद्धा संशय आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आश्वासन केलेलं आहे की 2 दिवसात आम्ही ते प्रस्ताव पाठवू। आम्ही त्यांच्याकडे आणखी मागणी केलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी 1 वर्ष या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली, ते प्रस्ताव पुढे पाठवले नाही, यांची जबाबदारी निश्चित करा आणि यांच्यावर लेखी यांना नोटीस काढून यांना निलंबित करा। त्या पद्धतीने अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही उद्या पुन्हा या गोष्टी चौकशी करायला येणार आहोत। जर हे प्रस्ताव आमचे तात्काळ त्या ठिकाणी गेले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडून जोपर्यंत संबंधित अधिकारी याच्यामध्ये सस्पेंड होती नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे छेडू। आणि आज आम्ही 15, 20, 25 मागासवर्गीय कार्यकर्ते त्या वस्तीमधले आलेलो आहोत, परंतु उद्या आम्ही मात्र शेकडोच्या संख्येने आल्याशिवाय राहणार नाही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।